आणि इकडे राष्ट्रवादीच्या बैठकीची अपडेट येते। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीत दाखल झाले आहेत। त्यामुळे आता वाल्मिक कराड प्रकरणावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे का या संदर्भात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत। कारण राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत। एक आढावा बैठक राष्ट्रवादीची होते देवगिरीवर, जसं काही वेळापूर्वी बातमी आलेली होती। मात्र या बैठकीला आता धनंजय मुंडे पोहोचलेत, त्यामुळे वाल्मिक कराड प्रकरणावर आता चर्चा होणार का या संदर्भात सस्पेन्स आहे। अगदी थोड्याच वेळात राष्ट्रवादीची ही देवगिरीवर बैठक होती, आढावा बैठक आहे आणि या बैठकीकरता धनंजय मुंडे दाखल झाले आहेत। तर वाल्मिक कराड प्रकरण जे आता गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये आहे, त्याच प्रकरणावर या बैठकीमध्ये आता चर्चा होणार आहे का याबद्दल अजूनही निश्चित माहिती नाही। मात्र धनंजय मुंडे देवगिरीवर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीची ही आढावा बैठक असल्याचं समोर आलेलं होतं, काही वेळापूर्वी तसं सांगण्यात आलेलं। मात्र या बैठकीकरता आता धनंजय मुंडे दाखल झाले आहेत। निलेश बुधावले आपल्याला ताजे अपडेट्स देतील। निलेश, किती वाजता बैठक सुरू होते आणि धनंजय मुंडे तिकडे दाखल होणं किती आताच्या घडीला महत्वाचं आहे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर? खरं तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड यांच्यावर मोका दाखल झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये। सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या संपूर्ण प्रकरणावर आपण बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आली आहे। आज धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट होती। खरं तर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियत जी आठवड्याची बैठक आहे ती बैठक आहे, रुटीन बैठक आहे आणि या बैठकीसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळापूर्वी साधारणपणे 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे बीड जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील अजित पवारांना चर्चा केली आणि त्यानंतरची आता धनंजय मुंडेंची भेट अतिशय महत्वाची मानली जाते। त्यामुळे आता एकंदरीत सध्याची जी परिस्थिती आहे त्या प्रकरणानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये काय चर्चा होते आणि धनंजय मुंडेंची जी मागणी आहे की धनंजय मुंडे यांच्या बाबतीत की त्यांचा राजीनामा व्हावा, तो होतोय का की वेगळा पक्ष काही स्टँड घेतोय हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।